नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत प्रबोधिनीच्या YouTube चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। माझं नाव केदार बारोळे, रयत प्रबोधिनीचा एक कार्यकर्ता म्हणून आज तुमच्या समोर थांबलोय। तर चंद्रयान 3 हे रिसेंट टाइम मधलं सगळ्यात चर्चेचा असलेली एक गोष्ट आहे, जी भारताच्या इस्रोद्वारे राबवण्यात आलेले एक फ्लॅगशिप मिशन आहे, ज्याला लुनार एक्सप्लोरेशन मिशन असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं। चंद्राचा अभ्यास करणं किंवा चंद्रावर जाऊन रिसर्च करणं यासोबतच भारताचे या मोहिमेच्या पाठीमागे काही अजून हेतू होते। ते हेतू आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे। भारतीय नागरिक म्हणून या चंद्रयान 3 चे पर्टिक्युलरली काय हेतू होते आणि या चंद्रयान 3 मधून भारताला काय साध्य करायचं आहे हे आपल्याला माहित पाहिजे। कारण देशाचे पंतप्रधान ज्यावेळी साऊथ आफ्रिकामध्ये आहेत आणि साऊथ आफ्रिकेमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाला संदेश देतात, ज्यावेळेस चंद्रयान 3 चं यशस्वी लँडिंग होतं चंद्राच्या पृष्ठभागावर, त्यावेळेस देशाचे पंतप्रधान यांनी गर्वाचं एक भाषण केलंय, देशाच्या प्रेस्टिजच्या संदर्भात जगभरात नाव नोंदवलंय। हे सर्व जे काही झालंय ते ह्या चंद्रयान 3 च्या पाठीमागे असलेल्या हेतूंमुळे झालंय आणि हे हेतू आपल्याला माहित असणं किंवा ह्या चंद्रयान 3 ने जे काही गोष्टी साध्य केल्यात त्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। झालंय असं, चंद्रयान 3 ला एक इतिहास आहे, चंद्रयान 3 चा एक वर्तमान आहे आणि चंद्रयान 3 चा एक भविष्य सुद्धा असणार आहे। या तिन्ही गोष्टींच्या बाजूने आजच्या या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत। मग चंद्रयान 3 ज्यावेळेस आपण सुरुवात करतोय त्यावेळेस सगळ्यात पहिला आपल्याला माहित पाहिजे की या लेक्चरच्या संदर्भातून आपण ज्या गोष्टी चर्चा करतोय त्या चर्चेचे मुद्दे काय असणार आहेत। तर त्यासाठी 3 मुद्दे आपल्याला महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे चंद्रयानचे जी काही वैशिष्ट्ये आहेत, जी काही ठळक वैशिष्ट्ये आहेत, त्या ठळक वैशिष्ट्यांच्या संदर्भात आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। तिसरं की मोहिमेची आवश्यकता काय होती आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मोहिमेतून आपल्याला साध्य काय करायचे। या 3 मुद्द्यांच्या बाजूने आपली जी काही जनरल नॉलेज आहे किंवा आपल्याला जे काही मुद्दे आहेत किंवा आपण आता समजा जर स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी म्हणलं तर करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून ही तीन मुद्दे जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। मग जर मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं डिटेलमध्ये जायचं ठरवलं तर मला चंद्राचा आणि पृथ्वीचा जो काही इतिहास आहे किंवा इतिहासातील यांचं जे काही मिलन आहे ते आधी समजून घ्यावं लागतं। म्हणजे झालं असं की ज्या वेळेस जगातलं सेकंड वर्ल्ड वॉर संपलं 1945 नंतर साधारणपणे जगामध्ये तंत्रज्ञानाचं वारं वाहायला लागलं। तंत्रज्ञानामध्ये अजून एक तंत्रज्ञान जगात समोर आलं ते म्हणजे अवकाश तंत्रज्ञान किंवा जे स्पेस टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो। जसं भारतामध्ये सुद्धा विक्रम साराभाई असतील किंवा डॉक्टर होमी बाबा असतील यांनी सुद्धा स्पेसला महत्त्व दिलं। असंच जगभरामध्ये काही सायंटिस्ट लोक होती, त्यांनी सुद्धा काय केलं, या स्पेस नावाच्या सेक्टरमध्ये काम करायला सुरुवात केलं। मग या कामातूनच पुढे आलं ते म्हणजे लुनार एक्सप्लोरेशन मिशन। म्हणजे चंद्राच्या जवळ जी सर्वात जवळची जी सेलेस्टियल बॉडी आहे, म्हणजे पृथ्वीसारखंच एक दुसरं काहीतरी आहे, ते पृथ्वीच्या भोवती फिरते, हे ज्यावेळेस लोकांना कळायला लागलं, हे ज्यावेळेस खगोलशास्त्रज्ञांना कळायला लागलं, आपण त्या बॉडीपर्यंत पोहोचू शकतो का, हे वैज्ञानिकांचं एक वेगळं वेड सुरू झालं। मग या पोहोचण्याच्या शर्यतीमध्ये काही महत्त्वाचे देश होते, त्यापैकी एक म्हणजे रशिया। म्हणजे ज्यावेळेस चंद्राचा आणि पृथ्वीचा इतिहास बघू त्यावेळेस सर्वात पहिलं जर आपल्याला कोणता बघावा लागेल तो म्हणजे रशिया। तो म्हणजे आत्ताचा रशिया आणि पूर्वीचा सोव्हिएत युनियन ज्याला म्हणतात किंवा USSR म्हणून ज्याला आपण इंग्लिशमधून ओळखतो, तो सोव्हिएत युनियन जे आहे हे चंद्रावर जाणारा पहिला देश होता। म्हणजे चंद्राच्या ऑर्बिटमध्ये फिरणारा पहिला देश होता। रशियाचं जे काही लुना नावाचं यान होतं किंवा लुना नावाचं जे काही अंतराळ यान होतं हे चंद्राच्या ऑर्बिटमध्ये फिरणारं किंवा चंद्राच्या कक्षेत फिरणारं पहिलं मानवनिर्मित यान होतं। किंवा असंही म्हणता येईल लुना 1 जे होतं, जे रशियानं सोडलं होतं 1959 मध्ये, हे साधारणपणे पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणारं किंवा पृथ्वीची एक जी काही ऑर्बिट आहे, पृथ्वीची एक जी काही मर्यादा आहे किंवा तुम्ही फिजिक्समध्ये एस्केप वेलोसिटी शिकली असेल, 11.2 किलोमीटर/सेकंद नावाची जी काही एस्केप वेलोसिटी आहे, ही एस्केप वेलोसिटी गाठू शकणारं पहिलं मानवनिर्मित यान किंवा मानवनिर्मित जे काही यंत्र होतं ते होतं लुना 1, जे चंद्राच्या कक्षेत जाऊन फिरत होतं, पण चंद्रावर लँड करण्यास तो काय झालं होतं, असक्षम झालं होतं। त्यावेळेसची यंत्रणा, त्यावेळेसची टेक्नॉलॉजी जर आपण बघितली तर हे प्रॉब्लेम येणं साहजिक होतं। त्यानंतर रशियाचे प्रयत्न सुरू होते, त्यात 6वा प्रयत्न म्हणजे लुना 2। जो काही रशियाचा 6वा प्रयत्न होता तो म्हणजे लुना 2 चा होता, चंद्रावर जाण्याचा। आणि हे असं यान होतं जे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेलं पहिलं यान होतं। पण उतरण्यामध्ये 2 प्रकार आहेत, लक्षात घ्या, हार्ड लँडिंग आणि सॉफ्ट लँडिंग असे 2 प्रकार आहेत। हार्ड लँडिंग म्हणजे जाणीवपूर्वक चंद्राचा आणि त्या यानाचा काय करणं, संपर्क अशा पद्धतीने करून आणणं की ते यान जाऊन चंद्रावर कोसळेल आणि त्याला हार्ड लँडिंग म्हणतात। म्हणजे थोडक्यात त्याचा काही पुढे उपयोग होणार नाही, ते जाऊन धडकणार चंद्रावर। सॉफ्ट लँडिंग ह्या प्रकारामध्ये अभ्यास समाविष्ट असतो, म्हणजे चंद्राच्या सरफेसवर सॉफ्ट लँडिंग करायचं आणि तिथून पुढचा जे काही तुमचं रोबोटिक आर्म असतील किंवा त्याचे जे काही ते खालचे पाय दिसतात तुम्हाला चंद्रयान 3 मध्ये दिसतात, त्याच्या माध्यमातून काय करायचं, चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करायचा।
असं सॉफ्ट लँडिंग पहिल्यांदा 1970 मध्ये झालं, ते सुद्धा रशियानं केलं, लक्षात ठेवा। चंद्रावरचं पहिलं हार्ड लँडिंग सुद्धा रशियाचं आहे, पहिलं सॉफ्ट लँडिंग सुद्धा रशियाचं आहे, दोन्ही रशियाचे आहेत। मग हे जे काही लुना मिशन आहे हे कधी सुरू केलंय रशियाने 1959 मध्ये। त्यानंतर साधारणपणे 1970 नंतर 50 वर्ष जवळपास रशिया शांत होता आणि अचानक भारताने स्वतःची मोहीम जाहीर केल्यानंतर रशियाने सुद्धा स्वतःची मोहीम घोषित केली। त्याचं रिझन असं असू शकतं, माझं एक तार्किक विश्लेषण या पाठीमागे असं आहे की बऱ्यापैकी चंद्रावर पृथ्वीच्या बाजूने जे काही उपक्रम राबवले गेले, जे काही मोहिमा राबवल्या गेल्यात, त्यामध्ये रशिया नाहीतर अमेरिका ह्या दोन देशांच्याच नावावर विक्रम स्थापित केलेले आहेत। भारताचं जे मिशन होतं चंद्रयान 3 नावाचं, चंद्रयान 2 नावाने, ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचं मिशन होतं, जिथं आजवर कोणताही देश गेला नाही। रशियाला कदाचित भारतापेक्षा लवकर उतरण्याची घाई होती, म्हणून त्यांनी घाईघाईमध्येच एक अनप्लॅन्ड मिशन केलं आणि अनप्लॅन्ड मिशनमध्ये त्यांना फेल्युअर आलं किंवा त्यांना अपयश आलं असं आपण म्हणू शकतो। कदाचित हे कारण असू शकतं, हेच कारण आहे का नाही मला माहिती नाही, पण जे काही एकंदरीत घटनाक्रम दिसतो रशियाच्या बाजूने लुना नावाचं जे काही एक्सप्लोरेशन मिशन करण्यात आलं होतं रिसेंटमध्ये, ते मिशनच्या पाठीमागे जे काही घटनाक्रम दिसतात त्याच्या पाठीमागे रशियाची घाई कदाचित याच कारणासाठी असू शकते, हे माझं वैयक्तिक मत आहे। त्यानंतर युनायटेड स्टेट्स अमेरिका जी आहे ती साधारणपणे 1969 रोजी उतरणारे, 1969 म्हणजे कधी, साधारणपणे 20 जुलै 1969 वर उतरणारे अपोलो 11 नावाचं एक पहिलं क्रू मिशन होतं। आता क्रू मिशन मध्ये फरक काय सांगतो तुम्हाला। साधारणपणे चंद्रयान 3 जे गेले त्याच्यामध्ये एक रोवर आहे, जे काय आहे रोबोटिक आर्म आहे, त्याच्यामध्ये व्यक्ती नाही आहेत। तर चंद्रावर पहिल्यांदा व्यक्ती पाठवण्याचं काम अमेरिकेच्या नासाने केलं होतं। यूएसएच्या नासाने पहिल्यांदा एक क्रू मिशन पाठवलं होतं, ज्याच्यामध्ये 3 लोक होती, ज्यांची नावं आपल्याला माहित पाहिजे। नील आर्मस्ट्रॉंग जे होते ते मिशन कमांडर होते आणि चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती होते। त्यानंतर एडविन बज अल्ड्रिन जे होते ते लुनार मॉड्यूल पायलट होते, म्हणजे ज्या मॉड्यूलमधून नील आर्मस्ट्रॉंग खाली उतरलेत त्याचे पायलट जे होते ते एडविन बज होते। आणि तिसरे होते मायकल कोलिन्स, ते मॉड्यूल पृथ्वीपासून वर घेऊन जाऊन त्या चंद्राच्या कक्षेत फिरवणारी जी व्यक्ती होती ती म्हणजे मायकल कोलिन्स होती। म्हणून हे पहिल्या 3 व्यक्तीचं जे मिशन होतं ते अमेरिकेच्या अपोलो 11 द्वारे 1969 मध्ये पूर्ण करण्यात आलं। एक गोष्ट लक्षात घ्या, 1969 मध्ये पहिलं क्रू मिशन झाले, त्यानंतर 1970 मध्ये सॉफ्ट लँडिंग झाली, म्हणजे चंद्रावर रोबोट पाठवण्याची प्रक्रिया किंवा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याची प्रक्रिया 1970 मध्ये झाली। 1 वर्षानंतर ज्यावेळेस माणसं उतरवली होती चंद्रावर, हे करण्याची गरज का, कारण सॉफ्ट लँडिंग करत असताना तुम्हाला गोष्टी माहीत असायला हव्यात, हे त्याच वेळेस माहिती झाल्या ज्यावेळेस चंद्रावर लोक जाऊन आली, त्यानंतरच लोकांना माहीत झालं। आता ह्या बऱ्याचशा गोष्टींच्या बाजूने, या क्रू मिशनच्या बाजूने बरेचसे अलिगेशन्स आहेत, बरेचसे काही वेगवेगळ्या मुद्दे आहेत, ते आपल्याला काही माहिती नाही, त्याच्यात पडायचं पण नाही। पण पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रिसेंट टाइम मध्ये याच्यात काय चाललंय, तर रिसेंट मध्ये चीन जो देश आहे आपला भारताचा एक चांगला प्रबळ स्पर्धक ज्याला आपण म्हणतो, तो जो चीन आहे तो 2019 मध्ये एक असं मिशन करतो जो चंद्राच्या अशा बाजूवर उतरतो जी बाजू शक्यतोवर पृथ्वीवरून कधी दिसत नाही। म्हणजे चंद्राची एक अशी लपलेली बाजू आहे जिला आजवर कोणीही बघितलेलं नाही, कुठल्याही यानानं बघितलं नाही, कारण ती कायम अंधारात असते। अंधारात असल्यामुळे त्याचा फोटो काढणं पण अशक्य आहे। अशा बाजूवर उतरून चीनने एक विक्रम साध्य केला। आता चीनने जर विक्रम साध्य केला तर भारतानं करायलाच पाहिजे, म्हणून भारताच्या चंद्रयान मोहिमेविषयी आपल्या सगळ्याला माहित पाहिजे। भारताचा जो काही लुनार एक्सप्लोरेशन प्रोग्राम आहे, या प्रोग्राम विषयी आपल्याला एक बेसिक गोष्ट अशी माहिती पाहिजे की भारताची जी भूमिका आहे ती भारताने कशी मांडली। तर झालं असं की 2000च्या दशकामध्ये ज्यावेळेस आपण होतो, 2000च्या दशकामध्ये साधारणपणे एक आर्टिकल येतो कुठल्या तरी इंग्लिश न्यूजपेपरमध्ये, त्या व्यंगचित्रामध्ये भारताला खूप गरीब दाखवलं जातं आणि एका इलाइट स्पेस क्लबमध्ये भारताचा प्रवेश। तुम्ही जर मंगळयान पिक्चर बघितला असेल त्यामध्ये अक्षय कुमार जो पेपर फेकतो ज्युरी समोर, तो पेपरवर जे चित्र असतं त्यामध्ये तेच चित्र दाखवलं की इलाइट क्लब आहे एक आणि त्याच्यामध्ये साधारणपणे भारत प्रवेश घ्यायला बघतोय असं एक व्यंगचित्र काढलं होतं। थोडक्यात भारताची काय केली होती, इस्रोची बदनामी करायचा प्रयत्न केला होता। त्या एका गोष्टीमुळे इस्रो काय झाली, पेटून उठली। मग इस्रोनं काय केलं तर चंद्रयान 1 नावाची मोहीम घोषित केली। मग लगेच केली होती का तर नाही, चंद्रयान 1 नावाची मोहीम अगदी 2000च्या दशकापासून म्हणजे 2000च्या वर्षापासून सुरू होती। भारताचे तत्कालीन माजी पंतप्रधान जे होते आपले अटल बिहारी वाजपेयी यांनी चंद्रयान 1 या मोहिमेची घोषणा केली होती। चंद्रावर भारतानं जावं याचे प्रयत्न भारताचे 1995 पासूनच सुरू होते। वैज्ञानिक लोक असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रिसर्च करणारे लोक आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फील्डमधले शिक्षक लोक आहेत, ती सर्व एकत्र येत होती, चर्चा करत होती, भारताने चंद्रावर गेलं पाहिजे या बाजूची भूमिका मांडत होते आणि इस्रो हळूहळू त्या संकल्पनेला आकार देत होती।
ज्यावेळेस इस्रोने पंतप्रधानांनी ज्यावेळेस मोहिमेची घोषणा केली 15 ऑगस्टच्या आपल्या भाषणामध्ये, इस्रो त्याच्या पाठीमागे झराडून लागली. आता या मोहिमेमध्ये इस्रोला बाकी काही साध्य करायचं नव्हतं. या मोहिमेच्या माध्यमातून इस्रोला जगाला एवढंच दाखवायचं होतं की इस्रोमध्ये पण ती क्षमता आहे की ती चंद्रावर जाऊ शकते, चंद्रावर यान उतरवू शकते, चंद्रावर आपल्या पद्धतीनं अभ्यास सुद्धा करू शकते. म्हणून इस्रोने चंद्रयान-1 ज्यावेळेस राबवलं त्यावेळेस साधारणपणे कधी तर 22 ऑक्टोबर 2008ला PSLV एक्सेल, ज्याला आपण काय म्हणतो स्मॉल बॉय फॅट बॉय ज्याला म्हणतात, ते PSLV एक्सेल नावाच्या रॉकेटवरून त्याला काय केलं, प्रक्षेपित केलं. याच PSLVचा वापर मंगळयान प्रक्षेपित करण्यासाठी सुद्धा वापरला होता. जर तुम्ही मिशन मंगल नावाचा पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला PSLVचं चांगलं क्रेडिट माहिती आहे. म्हणजे असे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल भारताने निर्माण केलेले आहेत. याच PSLVचा वापर करून 22 ऑक्टोबर 2008ला चंद्रयान-1 नावाचं मिशन भारताने लॉन्च केलं, ज्याचं साधारणपणे 14 नोव्हेंबर 2008ला मून इम्पॅक्ट प्रोब नावाने चंद्रावर लँडिंग करण्यात आलं. लक्षात घ्या, भारताने हे लँडिंग हार्ड लँडिंग स्वरूपात केलं. इम्पॅक्ट प्रोब म्हणतात. इम्पॅक्ट म्हणजे ते यान जाऊन चंद्रावर उतरणार नव्हतं, ते यान जाऊन चंद्राला धडकणार होतं. त्याचं रिझन असं आहे की भारताने या मोहिमेचा सगळा पैसा वाया घालवला असं लोक म्हणतात. पण भारताने हे साध्य करण्याचं का ठरवलं होतं? कारण भारताला आपली क्षमता प्रक्षेपित करायची होती. लोकांना आपली क्षमता दाखवायची होती की आम्ही अगदी कमी पैशामध्ये, आम्ही अगदी कमी बजेटमध्ये चंद्रावर पोहोचू शकतो, चंद्रावर उतरू शकतो, चंद्रावर आम्ही हार्ड लँडिंग करू शकतो, हे भारताला दाखवायचं होतं. आणि हे जे 2008चं झालेलं चंद्रयान मिशन आहे हे इस्रोसाठी एक माइलस्टोन मिशन होतं. यानंतर इस्रो कधी थांबलीच नाही, इस्रोचं कधी काम थांबलंच नाही. इस्रोनं 2013मध्ये मंगळयानसुद्धा केलं, त्यासोबतच असंख्य देशाचे असंख्य उपग्रहसुद्धा पाठवले. या चंद्रयान-1चं वैशिष्ट्य असं की हे जरी इम्पॅक्ट मिशन होतं तरी यानं काही गोष्टींचा शोध लावला. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे वॉटर ऑन द मून. म्हणजे भारताच्या या चंद्रयान-1नं जगात पहिल्यांदा म्हणजे 1959 पासून चंद्राची मिशन चाललीत, पण तरीही कोणाला शोध लागला नाही. पण भारताचं काय म्हणणं होतं तर दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या काय आहे, पाणी आहे. दक्षिण ध्रुवावर भारतानं काय केलं, भारताच्या त्या इम्पॅक्ट जो काही प्रोब होता त्या माध्यमातून जे काही फोटो काढल्या होत्या त्या फोटोमधून निदर्शनास आलं की चंद्रावर आहे पाणी. त्याचसोबत हे जे काही प्रोब घेऊन गेलं होतं किंवा जे काही लँडर त्यावेळेस घेऊन गेलेले यान होतं त्याच्यामध्ये एक नासाचा कॅमेरा होता. त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून किंवा त्या सेन्सरच्या माध्यमातून असं लक्षात आलं की चंद्रावर काय आहेत, मिनरल्ससुद्धा आहेत. ज्यावेळेस यान धडकलं त्यापासून जी काही धूळ उडली त्या धुळेचा ज्यावेळेस अभ्यास केला गेला त्यावेळेस कळालं की चंद्रावर मिनरल्स आहेत. असे मिनरल्स आहेत जे क्वचित नवीन पण असू शकतात. बरोबर. म्हणजे चंद्रयान-1 हे अपयशी मिशन नव्हतं. चंद्रयान-1 हे भारतासाठी यशस्वी मिशन होतं, इस्रोसाठी एक यश होतं. कारण त्यानंतर इस्रोकडे भरपूर साऱ्या देशाचे कॉन्ट्रॅक्ट यायला लागले. इस्रोनं त्याचा काही त्याला कॅपिटलायझेशन केलं आणि इस्रो तेव्हापासून डेव्हलप होत गेली. म्हणजे साधारणपणे असं म्हणता येईल की चंद्रयान-1 हे इस्रोच्या आजच्या जे काही घडामोडी आहेत किंवा आजचं जे काही वाटचाल आहे त्यातला एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यानंतर ज्यावेळेस आपण पुढे जातो, ठीक आहे, त्यानंतर आपण ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस चंद्रयान-2 नावाचा मुद्दा येतो. बाकीचे डिटेल्स तुम्हाला ह्या PPT मध्ये दिसत आहेत, ह्या स्लाइड्सवर दिसत आहेत, तुम्ही ते वाचून घेऊ शकता. किंवा @केदार बारोळे नावाचं माझं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही जर सर्च केलात मी इथं खाली लिहितो, यावर मी ही PPT टाकून देईल, तुम्ही तिथून ती डाउनलोड करून वाचू शकता. या चंद्रयान-3 किंवा चंद्रयान मिशन विषयी भारताच्या सर्व काही माहिती जी तुम्हाला अपेक्षित आहे ती आहे. बरोबर. मग झालं असं की 2008 नंतर थेट 2019 मध्ये भारताने चंद्रयान-2 नावाचं मिशन केलं. मग याला एवढा गॅप का लागला? पूर्वी हे प्लॅन जो होता चंद्रयान-2 प्लॅन हा 2013 मध्ये होणार होता, 2014च्या दरम्यान होणार होता, हे त्याच वेळेस घोषित झालं होतं. पण 2013 मध्ये भारताने मंगळयान मिशन केलं. चंद्रयान-2 काही कारणास्तव पोस्टपोन झालं. त्यामध्ये मुख्य कारण असं होतं की रशियाला त्यांनी लँडर बनवायला दिलं होतं. म्हणजे लँडर बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट जे होतं, आधी आपण काय केलंय, चंद्रावर जाऊन धडकलंय, आता आपल्याला चंद्राचा अभ्यास करायचा आहे म्हणून आपल्याला सॉफ्ट लँडिंग करायची. तर सॉफ्ट लँडिंगसाठी जे लँडर लागणार होतं, जसं विक्रम लँडर आपण वापरलं, ते विक्रम लँडरचं त्यावेळी बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट रशियाला दिलं होतं. पण रशियानं ते पूर्ण केलं नाही. रशियाला त्यावेळेस ते जमलं नाही, रशियाला ते झेपलं नाही. म्हणून मग भारताने 2014 पासून ते प्रोग्राम पुढे पोस्टपोन केला आणि 2015 मध्ये जाहीर केलं की आता ते लँडर भारत स्वदेशी बनवणार, स्वतंत्र स्वतःच्या बाजूने बनवणार. मग इस्रोचे त्यावेळेसचे चेअरमन के सिवन आणि त्यांच्या टीमनं यावर काम सुरू केलं आणि एक विक्रम नावाचं त्यांनी लँडर उपस्थित केलं. मग त्या लँडरला विक्रमच नाव का दिलं तर ते नाव दिलं डॉक्टर विक्रम साराभाई, जे भारताचे स्पेस टेक्नॉलॉजीचे किंवा एकंदरीत अंतराळ विज्ञानाचे जनक ज्यांना म्हणून ओळखलं जातं, त्यांचं नाव ह्या विक्रम लँडरला देण्यात आलं आणि 2019 मध्ये याचं लॉन्च शेड्यूल केला गेला.
म्हणजे साधारणपणे 22 जुलै 2019 मध्ये GSLV मॅक 3 M1 च्या पहिल्या परिचालन उड्डाणासह, म्हणजे हे जे काही GSLV आहे याचं जे MK3 व्हर्जन आहे याचं पहिलंच उड्डाण होतं कोणतं, चंद्रयान 2 चं। आता या चंद्रयान 2 चं जे काही वैशिष्ट्य आहे ते असं होतं की चंद्रयान 2 फक्त जाऊन चंद्रावर धडकणार नव्हता किंवा चंद्रावर उतरणार नव्हता, तर चंद्रावर उतरून त्याला अभ्यास सुद्धा करायचं होतं, कारण त्याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या। एक म्हणजे विक्रम लँडर जे चंद्रावर थांबणार होतं आणि त्याच्यामध्ये प्रज्ञान नावाचा रोवर होता जो जाऊन चंद्रावर अभ्यास करणार होता। हे काय आहे, कोणतं प्रकरण आहे, आपण सगळं बघणार आहेत। त्यापूर्वी चंद्रयान 2 अपयशी का झालं हे आपल्याला माहित पाहिजे। चंद्रयान 2 ला आपण काल जर तुमचा कालचा जो व्हिडिओ बघितला असेल इस्रोचा, जे 34 लाख लोक थोडक्यात लाईव्ह बघत होते, त्या व्हिडिओमध्ये साधारणपणे एक ट्रॅजेक्टरी तुम्हाला दिसत असेल, अशी एक कर्व पाथमध्ये तुम्हाला यान उतरताना दिसत असेल। झालं असं की ज्यावेळेस यान उतरवत होतं त्यावेळेस काहीतरी सॉफ्टवेअर ग्लिच झाला आणि मुळात ह्या एका ट्रॅजेक्टरीमध्ये उतरायचं सोडून त्या यानानं आपली दिशा बदलली आणि तो यान आता इकडे ह्या ट्रॅजेक्टरीनं उतरायला लागला आणि त्याची ती दिशा बदलल्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला आणि ते यान कोसळलं, असं इस्रोनं ऑफिशियल स्टेटमेंट नंतरच्या काळात दिलंय। पण त्यानंतरच्या काळात जे डायरेक्टर आले एस सोमनाथ, सध्याचे जे काही इस्रोचे डायरेक्टर आहेत, त्यांनी याच्या संदर्भातलं एक वेगळं मत मान्य केलंय, ते आपण पुढे गेल्यानंतर बघणार आहेत, बरोबर। तर चंद्रयान 2 ची वैशिष्ट्ये जी चंद्रयान 3 मध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात ती काय होती आपल्याला आधी माहित पाहिजे। चंद्रयान 2 मध्ये 3 गोष्टी नव्यानं होत्या। एक म्हणजे ऑर्बिटर, दुसरं होतं लँडर आणि तिसरं होतं रोवर। ह्या तिघांची वेगवेगळी कामं होती। म्हणजे साधारणपणे जर तुम्ही ऑर्बिटर बघितलं तर ऑर्बिटरचं काम होतं चंद्राच्या भोवती जी 100 किलोमीटरची कक्षा आहे त्यामध्ये फिरत राहणं, आणि आजही हे ऑर्बिटर फिरत आहे। या ऑर्बिटरचं काम असं होतं की चंद्रावर जे आपण लँडर पाठवणार आहेत त्या लँडरमध्ये आणि पृथ्वीवरून जे काही आपण कंट्रोल करतोय त्या कंट्रोलिंग स्टेशनमध्ये, म्हणजे ज्याला ISDN म्हणून ओळखलं जातं, इंडियन डीप स्पेस नेटवर्क म्हणून ज्याला ओळखलं जातं, यांच्यामध्ये कम्युनिकेशन स्थापित करणं, यांच्यामध्ये कम्युनिकेशन अबाधित ठेवणं हे या ऑर्बिटरचं काम होतं। ऑर्बिटर म्हणजे ते ऑर्बिटच्या भोवती फिरत राहणार। त्यासोबतच ह्या ऑर्बिटरवर काही हाय रेझोल्युशन कॅमेरा, काही दुर्बिणी ह्या बसवलेल्या होत्या, जेणेकरून ज्या ठिकाणी चंद्रावर आपलं लँडर लँड करणार आहे त्या ठिकाणच्या फोटो या ऑर्बिटरच्या माध्यमातून काढता येतील। झालं असं की ऑर्बिटर यशस्वी होतं। हे ऑर्बिटर चंद्रयान 2 मध्ये आजही कार्यरत आहे, म्हणून चंद्रयान 2 ला पार्शियली सक्सेसफुल मिशन असं म्हणलं जातं, म्हणजे अर्ध यश मिळालं असं त्याला म्हणलं जातं, कारण ऑर्बिटर तिथं काम करत आहे, कार्यरत आहे, हे झालंय। चंद्रयान 2 चा जो फेल झालेला मॉड्यूल आहे तो म्हणजे हे विक्रम लँडर होतं, कारण ज्यावेळेस एस सोमनाथ डायरेक्टर म्हणून आले त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की विक्रम लँडरचे जे काही इंजिनचे मॉडिफिकेशन्स होते ते व्यवस्थित नव्हते, त्याचसोबत त्याचं जे काही सॉफ्टवेअर ग्लिच झालं त्या मॉडिफिकेशनमुळे झालं, म्हणून याच्या इंजिनचे जे काही दिशा आहे ती बदलावी लागणार आहे। त्याचबरोबर याची पाये जे होती तुम्ही काल बघितले असतील, 4 कोनाला 4 पाये दिसत असतील तुम्हाला, ते 4 पाये मजबूत नव्हते, इतके स्टेबल नव्हते, म्हणून चंद्रयान 2 जे आहे त्याच्यामधलं जे विक्रम लँडर होतं ते स्टेबल नसल्यामुळे चंद्रावर लँड करू शकलं नाही आणि त्याच्या स्टेबिलिटीचे कामं इस्रो 2019 नंतर कायमस्वरूपी त्या गोष्टीवर लक्ष देऊन करत होती। झालं असं की हे लँड करू शकत नसल्यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर त्यावेळेस चंद्रावर पोहोचू शकले नाही। लँडरचं काम होतं चंद्रावर उतरणं, त्याच्यामध्ये होता रोवर त्या चंद्रावर 500 मीटरच्या अंतरामध्ये फिरणार होता, ज्याची स्पीड काय होती 1 सेंटीमीटर प्रति सेकंद एवढी स्पीड होती, आणि हे साधारणपणे 14 दिवस म्हणजे चंद्राचा 1 दिवस आहे। पृथ्वीवरचे 14 दिवस म्हणजे चंद्राचा 1 दिवस आहे। याला 1 दिवस म्हणजेच लुनार डे असं म्हणतात आणि 14 दिवस म्हणजे आपले पृथ्वीचे डेज जे आहेत, अर्थ डेज। हे लुनार डेज 1 दिवस जे आहे एवढाच काम करणार होता, कारण ह्याचं रिझन असं आहे की चंद्रावरचा जो 1 दिवस आहे तो दिवस म्हणजे भारताचे 14 दिवस आहेत। हे 1 दिवस म्हणजे इथं सूर्य उगवलेला असतो दक्षिण ध्रुवावर, बरोबर। ज्या वेळेस सूर्य अस्त होतो म्हणजे 15व्या दिवशी, साधारणपणे भारताच्या 15व्या दिवशी किंवा भारताच्या म्हणण्यापेक्षा पृथ्वीच्या 15व्या दिवशी ज्यावेळेस सूर्य अस्त व्हायला सुरुवात होतो त्यावेळेस दक्षिण ध्रुवावर इतकी थंडी पडते किंवा इतकी मायनसमध्ये टेम्परेचर जातं, साधारणपणे 290 डिग्री सेल्सिअस पर्यंत मायनस तापमान जाऊ शकतं। त्यानंतर हे रोवर आणि हे जे काही तुमचं बाकीचं लँडर मॉड्यूल आहे हे काम करणार नाही, म्हणून या मिशनचा कालावधीच मुळात 1 लुनार डे किंवा पृथ्वीवरील 14 दिवस होतं, आणि आजही चंद्रयान 3 च्या मिशनमध्ये एवढाच याचा कालावधी आहे, मिशन कालावधी।
बरोबर. त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला अशी माहिती पाहिजे की हे जे प्रज्ञान रोवर आहे हे सोलार सिस्टीमवर चालणार होतं, म्हणजे थोडक्यात सूर्यप्रकाशापासून ऊर्जा घेऊन त्यावर कार्यरत असणार होतं. म्हणजे याच्यामध्ये सोलार पॅनल्स बसवले होते, त्यापासून याची चार्जिंग झाली असती आणि त्यानुसार हे फिरलं असतं, असं एक साधारण याच्यामध्ये यंत्रणा बसवण्यात आली होती. मग हे 3 जर मुद्दे तुम्हाला समजले असतील तर आता आपल्याला चंद्रयान 3 समजून घ्यावं लागेल. म्हणजे जर साधारण तुम्ही बघितलं की काय इस्रोला गडबड वाटली एवढी करण्यासाठी, म्हणजे तुम्ही जर इथं लक्ष दिलं तर बघा 6 जुलैला 2023च्या 6 जुलैला इस्रोनं घोषित केलं की ते चंद्रयान 3 मोहीम राबवतील आणि ते 14 जुलैलाच काय करतील, लॉन्च करतील. म्हणजे इस्रोनं 2019 मध्ये पण घोषित केलं, 2020 मध्ये पण सांगितलं की आम्ही राबवणार आहेत, पण 6 जुलैला ते आले प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि डायरेक्ट सांगितलं की आम्ही 14 जुलैला चंद्रयान 3 नावाची मोहीम राबवणार आहेत. किती दिवसाचा फरक आहे रे, 6 नंतर 14 जुलै, म्हणजे थोडक्यात किती, 8 दिवसाचा. आता एवढा कमी दिवसाचा गॅप का ठेवला, कारण इस्रोला कॉन्फिडन्स होता, इस्रोला आत्मविश्वास होता की आता आपण तयार आहेत, आपण गेलं पाहिजे. कुठलाही इतर देश त्या ठिकाणी पहिला आपल्या पोहोचण्याच्या आपण गेलं पाहिजे, कारण ही मोहीम आपण जगभरात नेली, ही आपली SOP आहे, आपण जगभरात नेल्यामुळे आपणच पहिलं गेलं पाहिजे, ही इस्रोची भूमिका होती. आणि कदाचित याच गोष्टीनं ट्रिगर केलं कुणाला, रशियाला, की इस्रो जर 8 दिवसात तयार करून सगळं काय करत असेल, लॉन्च करत असेल, तर आपण पण केलं पाहिजे. पण इस्रोची प्लॅनिंग खूप दिवसाची होती. इस्रोनं ऑलरेडी चंद्रयान 2 केलं होतं, त्यात त्यांची चूक झाली होती, त्या चुका दुरुस्त करून त्यांनी चंद्रयान 3 नावाचं जे काही मिशन आहे ते घोषित केलं होतं. मग साधारणपणे या मिशनची उद्दिष्ट काय होती इस्रोनं ठेवलेली, तर इस्रोची 3 उद्दिष्टे बघा. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रात्यक्षिक करायचं होतं इस्रोला. का प्रात्यक्षिक करायचं होतं, कारण जगाला दाखवायचं होतं की इस्रो सक्षम आहे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी. दुसरं काम काय होतं इस्रोचं तिथं, तर चंद्रावर रोज फिरत असल्याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी. म्हणजे जगानं तिथं रोबोट्स पाठवले होते, रोबोट फिरू शकत होते जगाचे, तर भारताच्या इस्रोनं पाठवलेले सुद्धा रोबोट तिथं फिरू शकतील, किंवा रोबोटिक व्हेकल रोवर ज्याला म्हणतात ते रोवर फिरत असू शकतं, हे प्रात्यक्षिक दाखवायचं होतं जगाला म्हणून. आणि तिसरं जे आहे ते इन सिटू वैज्ञानिक प्रयोग करणं, किंवा त्या रोवरच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणं, तिथं रिसर्च करणं, संशोधन करणं, हे इस्रोचे 3 उद्दिष्ट होते. आणि याच उद्दिष्टाला अनुसरून 6 जुलैला इस्रोनं हे प्रकरण घोषित केलं. त्यानंतर 14 जुलैला हे मिशन लॉन्च केलं, ज्याला लाईव्ह कितीतरी लोकांनी बघितलं आणि तिथं प्रत्यक्षात लोक पावसात सुद्धा उभे होते, कारण हे इस्रोचं एक फ्लॅगशिप मिशन होतं. ज्यांना हे माहीत होतं की इस्रो का करते, ती लोक आवर्जून तिथं बघायला उपस्थित होती, पावसात सुद्धा त्या प्रक्षेपणाचा आनंद घेत होती. त्यानंतर साधारणपणे पुढची जी तारीख आपल्याला महत्त्वाची माहीत पाहिजे ते ह्या 41 दिवसांमधली, ती म्हणजे 5 ऑगस्ट. कारण 5 ऑगस्ट रोजी चंद्रयान 3 जे आहे ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करतं, आणि चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यापासून ते चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया ही साधारणपणे इथंच मागच्या वर्षी भारताची गलती झाली होती, म्हणून ह्या प्रक्रियेवर सर्व जगाचं लक्ष लागलं होतं. 5 ऑगस्टला ज्यावेळेस चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश केलेलं कोण, यान होतं. त्यानंतर 23 ऑगस्ट पर्यंत काळ भारताला वाट बघावी लागली, कारण या 5 ऑगस्ट ते 23 ऑगस्टच्या काळामध्ये दक्षिण ध्रुवावर रात्र होती, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र होती. आपण 1 लुनार डे साठी जातोय, बरोबर. आपला टार्गेट काय, 1 लुनार डे, म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवसासाठी आपण तिथं काम करणार आहेत, तर तिथं सूर्यप्रकाश राहणं गरजेचं आहे. तर 23 ऑगस्ट पर्यंत साधारणपणे तिथं अंधार असणार आहे, किंवा मी जसं तुम्हाला म्हणलं की टेम्परेचर खूप कमी असणार आहे, म्हणून भारतानं ते लुनार डे सुरू व्हायची वाट पाहत 23 ऑगस्टला लॉन्च करायचं ठरवलं. आणि 23 ऑगस्टला संध्याकाळी 6:04 आपलं चंद्रयान 3 जे आहे ते चंद्राच्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं, सॉफ्ट लँडिंग झाली, आणि ही सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाली. आणि ही सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यानंतर भारतानं जगाला सांगितलं की आम्ही दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे पहिले देश बनलोय, ज्यांनी दक्षिण ध्रुवावर एखाद्या लँडरची किंवा रोवरची काय केलेली आहे, यशस्वी लँडिंग केलेली आहे. मग या मोहिमेचं एवढं कौतुक जे काही झालं ते का झालं, किंवा या मोहिमेतून भारतानं का साध्य केलं, हे समजून घेण्यासाठी आपल्याला 3 मुद्दे समजून घ्यावे लागतील. आपण हेतू बघितले, हेतू काय होतं, एकतर आम्ही लँडर वापरून आम्ही काय करू शकतो, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकतो, हे प्रात्यक्षिक जगाला दाखवायचं होतं. दुसरं, आम्ही रोवर फिरवू शकतो चंद्रावर, आम्ही अभ्यास करून आणू शकतो, हे होतं. आणि तिसरं काय, तर आम्ही रिसर्च पण करू शकतो, हे दाखवायचं होतं. तोच मुद्दा इथे प्रेस्टीज. काय झालं, तर चंद्राच्या साऊथ पोलवर उतरणारा पहिला देश इंडिया बनला. जगभरातून याचे काय झाले, चर्चा झाली.
जर तुम्ही बघितलं इकडच्या बाजूला बिल नेल्सन जे प्रशासक आहेत नासाचे, त्यांनी भारताचं इस्रोचं अभिनंदन केलं की दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे तुम्ही पहिले आहेत आणि आम्हाला तुमची मदत करण्यात आनंद झाला. आता इस्रोवाले दरवेळेस म्हणतात मदत केली, पण भारत नाकारत नाही. भारत म्हणते आम्ही सगळ्याची मदत घेतो. काल पण पंतप्रधान मोदी साहेब असं म्हणले की हे फक्त भारताचं यश नसून हे जगाचं यश आहे, कारण भारत आता जगाला लीड करतोय, कारण सध्या भारत G20चा अध्यक्ष आहे. ठीक आहे. त्यानंतर जोसेफ एशबॅचन नावाची जी व्यक्ती आहे ती युरोपियन स्पेस एजन्सीचे काय आहेत सध्या महासंचालक आहेत. त्यांनी असं सांगितलं की हे अविश्वसनीय होतं, भारताने हे खूप मोठी कामगिरी केली आहे. जगातले अनेक देश कितीतरी मिशन्स करून फेल ठरलेत, पण भारताने त्याच्या केवळ दुसऱ्या मिशनमध्येच हे साध्य करून दाखवले. हे त्यांचं मत होतं, कारण भारताला प्रेस्टीज बनवायची होती. इस्रोची प्रेस्टीज आज जगभरात आहे. ज्यावेळेस 2019 मध्ये चंद्रयान 2 हे मिशन फेल झालं होतं, लँड करण्यास असक्षम झालं होतं, त्यावेळेस इस्रोच्या हेतूवर अनेकांनी शंका घेतली होती. जगभरामध्ये इस्रोची नाचक्की चाललेली होती, पण इस्रोने काय सांगितलं, वेट अँड वॉच, थांबा आम्ही करू, आणि 2023 मध्ये ते करून दाखवलं. रिसर्च नावाचा जो काही मुद्दा आहे तो खूप गंभीर आहे, लक्षात ठेवा. इस्रोला जितकं हे प्रेस्टीजचं महत्त्वाचं होतं तितकंच हे रिसर्चसाठी बी महत्त्वाचं आहे, कारण चंद्रावर पाणी आहे हे सांगणारा पहिला देश इंडिया आहे. इस्रोचं चंद्रयान 1 नावाचं जे मिशन आहे त्यानं सांगितलं होतं की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी आहे. वॉटर ऑन साऊथ पोल ऑफ मून हे नावाचं जे काही प्रकरण आहे ते इंडियानं काढलं होतं. त्यानंतर नासानं बऱ्याचशा मोहिमांमध्ये इंडियाच्या अनेक सेन्सर्सचा वापर करून घेतला आहे. त्याचबरोबर ह्या रिसर्चच्या माध्यमातून भारताला ह्या स्पेस कम्युनिटीमध्ये किंवा इस्रोला या स्पेस कम्युनिटीमध्ये जे इंटरनॅशनल लेवलला खूप मोठी कम्युनिटी बनत चालली आहे त्यामध्ये स्वतःचं नाव नोंदवण्यात एक सक्षम काय झालाय आधार झालाय. त्याचबरोबर तिसरा जो याच्या पाठीमागचा गंभीर मुद्दा आहे किंवा साध्य करण्याचे जे काही हेतू होता तो म्हणजे इकॉनॉमिक्स आहे. आता इकॉनॉमिक्स ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस दोन बाजूने आहे. एक म्हणजे भारताची तर परिस्थिती आर्थिकरित्या चांगलीच होणार आहे, त्याच्यात काही वाद नाही. जर तुम्ही इकडे एक न्यूज बघितली तर चंद्रयान 3 जे आहे अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे भावही जे आहेत ते वाढलेत. म्हणजे शेअर मार्केटमधील यांची जी काही प्राइस होती, शेअर मार्केटमधल्या यांच्या ज्या काही किमती होत्या, ज्या ज्या चंद्रयान 3 मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्या आहेत त्यांचे शेअर साधारणपणे 14 ते 15% वाढलेत. म्हणजे जर त्यांना 10 रुपये भाव भेटत असेल तर त्यांना जवळपास 40 रुपये भाव भेटायला लागला. म्हणजे असं भरपूर मोठं काही काही झालं. ठीक आहे. पण याचा इस्रोला काय फायदा आहे, तर इस्रोकडं आता बाहेरची देश येणार आहेत. इस्रोकडं आता जगभरातील अनेक देश येणार आहेत तंत्रज्ञान मागायला, कोलॅबरेशन्स करायला. त्याचबरोबर इस्रोच्या रॉकेटच्या सहाय्याने किंवा इस्रोच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतातून प्रक्षेपित करायला. म्हणजे इस्रो आता भारतामध्ये परकीय धन आणणार आहे किंवा परदेशी संपत्ती आणणार आहे. हे इस्रोचं इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही बजेटचा विचार केला, दरवर्षी एकूणात बजेटच्या 0.5% इतकंच बजेट इस्रोला असतं. त्यातही इस्रो ह्या वेगवेगळ्या मोहिमा करतं. ते कोणाच्या जोरावर, तर जगभरातील अनेक देश आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे एजन्सीज नाही आहेत, स्वतःचे लॉन्च स्टेशन्स नाही आहेत, स्वतःचे उपग्रह नाही आहेत. ते देश असे इस्रोसारखे देश, इस्रोसारख्या संस्था असतील किंवा नासा असेल अशा संस्थांकडे जाऊन काय करतात, प्रक्षेपणासाठी एक करार करतात. मग त्या बदल्यात इस्रोला काही मोबदला मिळत असतो, त्याच्यातून इस्रोचं बजेट चालत असतं. त्याचबरोबर ह्या इकॉनॉमिक्समध्ये अजून एक दुसरी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे सगळ्यात कमी बजेटमध्ये इस्रो ह्या गोष्टी करू शकतं. म्हणजे जर चंद्रयान 3चं तुम्ही बजेट ऐकलं तर तुम्ही हसणार आहात, कारण चंद्रयान 3 साठी जे बजेट लागलंय त्याच्या कितीतरी पटीनं जे लुना नावाचं मिशन आता रशियाचं कोसळलं त्याच्या कितीतरी पटीनं त्याच्यावर खर्च झाला होता. त्याचबरोबर अवेंजर नावाचा पिक्चर, अवेंजर एंड गेम नावाचा जो काही पिक्चर आहे आपण सगळे बघतोय, त्याच्यासाठी जेवढं बजेट वापरण्यात आलंय त्याच्या एकूण 10% सुद्धा बजेट ह्या इस्रोच्या चंद्रयान 3 मोहिमेमध्ये वापरण्यात आलेलं नाहीये. म्हणजे थोडक्यात अफोर्डेबल प्राइसमध्ये भारत लोकांना स्पेसमध्ये घेऊन जाऊ शकतो हे जगात कळतंय. म्हणून जगातले अनेक देश नासासारख्या ठिकाणी अतिरिक्त पैसे घालवण्यापेक्षा इस्रोकडे कॉन्ट्रॅक्ट करणार आहेत. कारण इस्रोनं काय दाखवलंय, आम्ही सुद्धा सॉफ्ट लँडिंग करू शकतो, आम्ही सुद्धा पाहिजे ठिकाणी पोहोचू शकतो. म्हणून इस्रोचं हे जे काही प्रकरण आहे चंद्रयान 3 एवढं चर्चेत होतं, जगभरात याची एवढी वाहवा झाली, त्याचं कारणच मुळात हे 3 गोष्टी होती. मग इस्रो केवळ इथं थांबतंय का? नाही. इस्रोच्या ह्या आगामी मोहिमा ज्या आहेत त्या इस्रोला डायरेक्टली बेनिफिट करणाऱ्या नाही आहेत, इंडियाला डायरेक्टली बेनिफिट करणाऱ्या नाहीत, पण इनडायरेक्टली या मोहिमा ज्या आहेत त्या भारताला खूप मोठ्या लेवलला घेऊन जाणार आहेत. म्हणजे आज जगभरात जर क्रू मिशन पाठवायचे असतील किंवा स्पेसमध्ये जर लोक पाठवायचे असतील तर केवळ अमेरिका, रशिया किंवा चायना या मोठ्या देशांच्या बाजूने विचार केला जातो.
पण भारतासारखा देश जो तंत्रज्ञानाच्या बाजूने या देशांच्या ऑलरेडी 20 वर्ष मागे आहे, त्यासारख्या देशाकडून ह्या मिशन्स अपेक्षित नसतात. त्या ठिकाणी भारत गगनयान नावाची मिशन घोषित करतो, ज्यामध्ये भारतातून अंतराळवीर पाठवण्यात येणार आहेत. त्याच्यासाठी आता तयारी चालू आहे. काही कारणास्तव ते 2022च्या ऐवजी 2025 पर्यंत पोस्टपोन करण्यात आले, पण भारत लवकरच या मिशनमध्ये काम करेल, ज्याच्यामध्ये टोटल 3 मिशन होणार आहेत. त्यातल्या पहिल्या 2 मिशनमध्ये मानव नसणार आहे, म्हणजे मनुष्य नसणार आहेत, आणि तिसऱ्या मिशनमध्ये मनुष्य असणार आहेत, असं एकंदरीत गगनयानचा प्रकल्प आहे. त्याचबरोबर आदित्य L1 आहे, म्हणजे आता चंदामामा झाला, बरोबर, म्हणजे चंद्र झाला, आता सूर्याकडे भारत जाणार आहे. आदित्य L1 नावाची जी काही मोहीम आहे ती पण साधारणपणे 2025च्या काळामध्ये होणार आहे. आणि त्या मोहिमेमध्ये पण आदित्य L1चा काय फायदा आहे, तर सूर्याच्या जे काही कॉस्मिक रेडिएशन्स आहेत त्याचा अभ्यास करायला सूर्याकडे भारताचं यान जाणार आहे. पण ते सूर्याच्या जवळ जाणार नाही किंवा सूर्याच्या पृष्ठभागावर उतरण्याचं नाही आहे. त्याच्यामुळे ते डोक्यातलं कन्फ्युजन काढून टाका की आदित्य L1 सूर्यावर जाणार आहे. नाही, आदित्य L1 सूर्याच्या परिघामध्ये जाणार आहे, जेणेकरून तिथल्या कॉस्मिक रेडिएशन्सचा अभ्यास करता येईल. मास ऑर्बिटर मिशन ऑलरेडी झालेला आहे, ज्याला MOM म्हणतात, किंवा आपण मराठीमध्ये त्याला मंगळयान म्हणतो, जे 2014 मध्येच पूर्ण झाले. त्याचा आत्ताच रिसेंटली निवृत्ती जाहीर केली, कारण ते आता सर्व्हिस देणं बंद केलंय. तर साधारणपणे आता भारत पुन्हा एकदा मार्सच्या मिशनवर काम करतोय, जेणेकरून 2026-27 पर्यंत साधारणपणे भारताचं एक मंगळयान नावाचं जे काही यान आहे ते पुन्हा मंगळाच्या कक्षेत जाईल, मंगळावर उतरण्याचा प्रयत्न करेल. बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यानंतर शुक्रयान जे आहे, पृथ्वीच्या जवळचा ग्रह शुक्र, त्याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा शुक्रयान नावाचं यान इस्रो प्लॅन करत आहे. ह्या इस्रोच्या काही आगामी महत्त्वाकांक्षी मोहिमा आहेत, ज्यामुळं इस्रोला काय भेटणार आहे, म्हणजे इस्रोला जे काही आहे ते साधारणपणे एक प्रेस्टिजचा मुद्दा बनणार आहे इस्रो, आणि इस्रोचं म्हणजे भरपूर नाव होणार आहे. जगभरात इस्रोची वाहवाही हे का हेतू आहे, कारण इस्रोकडं त्यानुसार लोक येतात, इस्रोकडं त्यानुसार लोकांना काय भेटतं, नॉलेज शेअरिंगचा ऑप्शन भेटतो. इस्रो त्यानुसार जगभरामध्ये आपल्याकडे असलेलं नॉलेज वाटू शकते. त्या बदल्यात देशामध्ये इकॉनॉमी पण स्टेबल होऊ शकते आणि देशाचं एक प्रेस्टिजचं स्थान पण बनू शकतं. तर आजच्या पुरतं एवढंच होतं. अधिक माहितीसाठी रयतच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. आपण असे नवीन नवीन मुद्दे यापुढे घेऊन येत राहू. आणि त्याचबरोबरीने इस्रो झालं, त्याचबरोबर भारतातील अशा प्रमुख संस्था असतील, त्यांच्या काही मोहिमा असतील किंवा काही धोरणं असतील, त्या आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इथून पुढे नक्की कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तोवरसाठी या चॅनलच्या सोबतच @केदार बारोळे आणि @उमेश कुदळे हे 2 रयतचे टेलिग्राम चॅनल फॉलो करून ठेवा, ज्याच्यावर तुम्हाला ह्या सगळ्या लेक्चर्सची किंवा ह्या सगळ्या कोर्सेसची अपडेट येईल. ठीक आहे, तर आत्तापुरतं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.